वेलकम लर्नर्स. कसे आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. आज आपण इयत्ता तिसरीचा मराठीचा सराव पेपर दिलेला होता ना, त्याची आज आपण उत्तरपत्रिका बघूया. ओके, तर आपण सुरू करू. पहिला प्रश्न दिला होता. खालील हे प्रश्न दिलेले होते आपल्याला. आपण डायरेक्ट उत्तरपत्रिकेवर जाऊया. ओके, तर आपला पहिला प्रश्न होता, खालील मराठी अंक शब्दात लिहा. 27 27 33 33 18 18 40 40 36 36 प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडा. तुझे जग किती? छान याचं उत्तर येईल छान. दुसरा प्रश्न, सूर्य चंद्र तारे सारे. सुगंधित तुझे वारे. ओके, हे याचं उत्तर. तिसरा प्रश्न, फुले मज सुखविती. प्रश्न 3चं उत्तर हे पर्याय क. चौथा प्रश्न, शब्द माझे गीत गाती. उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके, प्रश्न तिसरा आहे, खालील मराठी शब्द अंकात लिहा. पहिला 25 25 29 29 39 39 15 15 20 20. ओके, आपण आता पुढचा प्रश्न बघूया काय आहे. तर पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर त्यात पहिला प्रश्न आहे, दिला होता, शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे आले? तर उत्तर आहे फुलपाखरू शुभदाला. फुलपाखरू शुभदाला घेऊन नदीजवळ आले. ओके, दुसरा प्रश्न बघूया, इंद्रधनुष्याचे रंगांची नावे आपल्याला सांगायची आहे. ओके, तर उत्तर काय आहे त्याचं? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा. पारवा म्हणजे इंडिगो आणि जांभळा. ओके, तिसरा प्रश्न आहे, थोडेसे जरी ऊन लागले तर रुसणारे कोण? कोण आहे? तर ते आहे पाणी. चौथा प्रश्न, दैनंदिन जीवनातील पाण्याचे उपयोग आपल्याला सांगायचे आहे. तर आपण कशासाठी यूज करतो? पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आणि झाडांना पाणी देण्यासाठी आपण पाणी वापरतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये. पाचवा प्रश्न, आरुषच्या अंगी असलेला गुण कोणता? कोणता गुण आहे आरुषच्या अंगी? तर आरुषच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण होता. प्रश्न 6, सांबराचे पाय कशासारखे होते? तर कशासारखे होते सांबराचे पाय? काटक्यांसारखे. ओके, पुढचा बघूया. प्रश्न 5, खालील अक्षरे वाचा व होटांचा उपयोग होणाऱ्या अक्षरांना आपल्याला गोल करायला सांगितला होता. तर हे तुम्ही वाचून पाहिलं का? तर होटांचं आपलं हे कशाला होतं? प, ब, म आणि फ ह्या अक्षरांना आपला होटांचा उपयोग होतो. त्यात प्रश्न 6 आहे, आपल्याला ओळखा पाहू दिलं होतं, त्याचं उत्तर समजलं का तुम्हाला? लहानपणी हिरवा, चव माझी आंबट, मोठेपणी पिवळा, चव माझी गोड, मी तर आहे फळांचा राजा, ओळखा पाहू मी कोण? कोण? तर उत्तर आंबा. प्रश्न 7, 4 रंगांची नावे आपल्याला इथे लिहायची. हे तर खूप सोपं आहे तुमच्यासाठी. फक्त आपल्याला रंगांची नावे लिहायची इथे. पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा. इथे अजून तुम्ही दुसरे पण लिहू शकता. प्रश्न 8, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. प्रामाणिक, अप्रामाणिक, दिवस, रात्र, सुंदर, कुरूप, हरवणे, सापडणे. हे आपले विरुद्धार्थी शब्द झाले. प्रश्न 9, जोड्या लावा. 19 मराठी दिलेला आहे आणि इकडे इंग्लिशमध्ये दिले. तुम्हाला जोड्या लावायच्या. ओके, ह्या तुम्हाला दिले. 19 हे 19, 28 हे 28.
36, हे इकडे इंग्लिशमध्ये 36, हे 4, हे इकडे 4, 33, हे इकडे 33. ओके. प्रश्न 10वा आहे अनेक वचन लिहा. पहिलं फूल, फुले, तारा, तारे, वेल, वेली. ओके. प्रश्न 11वा आहे तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला 4-5 ओळी लिहायला सांगितल्या होत्या, तर तुम्ही लिहिलं असतील तुमच्या स्वतःबद्दल, पण मी इथे एक नमुना म्हणून दिलेला आहे. इथे तुम्ही तुमचं नाव टाकून जे काय माहिती बदलायची असेल ती बदलून तुम्ही हे लिहू शकता. माझे नाव जे काय असेल ते आहे. मी इयत्ता 4थी 3रीत शिकतो किंवा शिकते. मला अभ्यास करायला आणि खेळायला आवडते. मी रोज वेळेवर शाळेत जातो किंवा जाते. मी माझ्या आईवडिलांचा आणि शिक्षकांचा आदर करतो किंवा करते. ओके. सो झाली आपली आन्सर की बघून. तर तुम्हाला जर ही आपली आन्सर की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण बाकीच्या विषयांच्या पण आपले टाकलेले आहे, इंग्लिशचे टाकलेले आहे, EVS 1चे टाकलेली आहे, ते तुम्ही सोडवा का जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ओके. आणि आपल्या कम्युनिटीमध्ये पण आपण काही क्वेश्चन टाकलेले आहेत. ते क्वेश्चन आपल्या अभ्यासक्रमाबद्दलच दिलेले आहेत. मराठीचं आहे, EVSचं आहे, इंग्लिशचे आहेत. तर ते तुम्ही बघा आणि ॲन्सर करा. ओके. सो थँक यू लर्नर्स.